नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उप अभियंत्याला तब्बल 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगेहात पकडले आहे. नितीन दत्तात्रय इंगळे वय 53 वर्ष राहणार उप अभियंता विद्युत उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार असे लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. या कारवाईमुळे बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी की विद्युत ठेकेदाराकडून बिलाच्या मोबदल्यात 8.50 लाख रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 8 लाख रुपये स्वीकारल्याने उप अभियंत्याला चांगलंच महागात पडलं. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत उप विभागाचा लाचखोर उप अभियंता नितीन इंगळे याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी करण्यात आली. या घटनेमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा शासकीय नोंदणीकृत विद्युत ठेकेदार असून त्याने शासनाच्या विविध विद्युत कामांचे ठेके घेतले आहेत. संबंधित प्रकरणात बिल अदा करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. गावातील सोलर स्ट्रीट लाईट कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये LED सोलर स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम तक्रारदारांच्या फर्मला मंजूर झाले होते. जीएसटी वगळता 2,67,29,356 रुपयाची निविदा मंजूर होऊन कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. संबंधित कामे मुदतीत पूर्ण करण्यात आली. मार्च 2025 मध्ये 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. त्यावेळी लाचखोर उप अभियंता नितीन इंगळे यांनी 80,000 रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम पुढील बिलावेळी देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. पुढील बिलासाठी 8,50,000 रुपयांची मागणी डिसेंबर 2025 मध्ये उर्वरित कामाचे 2,02,05,525 रुपये तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर लाचखोर उप अभियंत्याने बिल अदा केल्याच्या मोबदल्यात 8,50,000 रुपये लाच मागितली. पैसे दिल्याशिवाय पुढील कामाच्या बिलांवर सह्या करणार नसल्याचंही सांगितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी धुळे यांनी पथकासह सापळा रचला. तडजोडी अंती लाचखोर उप अभियंत्याने 8 लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं. सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात नितीन इंगळे याला तक्रारदाराकडून 8 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली. MDTV न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील खंडबारा.